पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मी आहे पल्लवी। आज मी घेऊन आले आहे कलाकंद रेसिपी। तर चला बघूया कलाकंद कसं बनवतात। तर बघा, कलाकंद बनवण्यासाठी सगळ्यात पहिला मी इथे एक असं मोठी कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये मी इथे दूध घालत आहे। तर बघा, हे गाईचं किंवा म्हशीचं जेव्हा पहिलं बाळ होतं तेव्हा काढलेलं पहिलं दूध आहे हे, म्हणजे याला चिकाचं दूध सुद्धा म्हणतात। तर बघा, हे दूध मी इथे घेतलेलं आहे आणि जर तुमच्याकडं दूध वगैरे नसलं असेल तर तेव्हा तुम्ही त्याची सुद्धा अशी रेसिपी करू शकता। तर बघा, सगळ्यात पहिला हे दूध आपल्याला असं गरम करायला ठेवायचं आहे। तर चला, दूध एकदम लो फ्लेममध्ये आपल्याला असं गरम करत राहायचं आहे। जर तुम्ही चांगल्या दुधाचा कलाकंद बनवणार असाल तर दुधाला असंच करायचं आहे। दूध तापल्यानंतर अर्ध झाल्यानंतर त्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं आहे, म्हणजे ते दूध जे आपलं फुटतं ना त्यावेळी आपण कलाकंद करू शकतो। तर बघा, असं हे जे दूध आहे थोडं थोडं फुटत आहे। तर बघा, मी तुम्हाला दाखवते, याप्रमाणे थोडं थोडं हे असं फुटत आहे। तर बघा, चला आपण अशाच प्रकारे लो फ्लेममध्ये याला असं शिजवून घेऊयात। कलाकंद बनवणं खूपच सोपं आहे, पण आपल्याला असं वाटतं की कलाकंद बनवणं खूपच अवघड आहे। घरच्या घरी तुम्ही अशा पद्धतीने कलाकंद बनवू शकता। तर बघा, अशा प्रकारे आपल्याला लो फ्लेममध्ये असं हे शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत हे असं गाढ होत नाही। तर बघा, तुम्हाला दिसत असेल की साईडला असं पाणी सेपरेट होत आहे आणि आपलं जो दूध आहे ते सुद्धा असं फुटत आहे आणि असं वेगवेगळं होत आहे। तर चला, अशाच पद्धतीने आपल्याला याला असं छानसं शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही अजून पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकरच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर करा आणि हा बेल बटन दाबायला विसरू नका, म्हणजे अशी नवनवीन रेसिपी तुम्हाला मिळत राहील। तर बघा, अशा प्रकारे नासलेल्या दुधाचं सुद्धा तुम्ही बनवू शकता। तर बघा, हे जे पाणी आहे किंवा यामध्ये थोडं थोडं असं तुम्हाला जे दूध दिसतं ते फुल आटेपर्यंत आपल्याला याला असं शिजवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता, हे असं आटत आलेलं आहे आणि आपलं जे कलाकंद आहे ते असं तयार होत आहे। तर बघा, तुम्ही यामध्ये पाहिजे असेल तर दूध पावडर सुद्धा घालू शकता, पण दूध पावडर शिवाय सुद्धा कलाकंद खूपच छान बनतो। तर चला, आपण याला अजून थोडं शिजवून घेऊयात, म्हणजे याचं जे टेक्स्चर आहे खूपच छान येतं। तर बघा, इथं पाणी फुल असं आटलेलं आहे आणि थोडंसंच असं पाणी उरलेलं आहे। यावेळेस आपण यामध्ये साखर ॲड करूयात। साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। मी इथं अर्धी वाटी असं साखरेचा यूज केलेला आहे। तर चला, छानसं याला असं परतून घेऊयात। तर चला, याचं पाणी जेमतेम असं आटलेलं आहे, यामध्ये आपण घालून घेऊयात थोडेसे केसर। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार केसर घालू शकता किंवा येलो फूड कलर सुद्धा तुम्ही घालू शकता किंवा केसर कलर सुद्धा घालू शकता। तर चला, इथे मी केसर घातलेली आहे आणि याला छानसा असा आपण मिक्स करून घेऊयात, म्हणजेच याचा केसरचा कलर जो आहे तो सुद्धा या कलाकंदमध्ये छान असा उतरतो। तर चला, यामध्ये मी घातलेलं आहे थोडंसं तूप। तर बघा, अशा प्रकारे आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे आणि हे जे आपलं कलाकंद आहे त्याला असं हलवत एकजीव करत आपल्याला छानसं असं परतून घ्यायचं आहे। तर चला, असंच आपण याला परतून घेऊयात।
तर बघा असं सगळं कलाकंद असं छानसं बनलेलं आहे आणि यातलं सगळं पाणी वगैरे छान असं आटलेलं आहे. तर चला याला सेट करूयात. सेट करण्यासाठी मी असा एक डबा घेतलेला आहे. याला तूप लावून मी छानसं असं ग्रेस केलेलं आहे. तर यावर मी थोडा असं पिस्ता घालून घेते. तुम्ही पाहिजे तर तुम्हाला पाहिजे असेल तर ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता. तर चला कलाकंदला आपण यामध्ये असं घालून घेऊयात आणि छानसा याला सेट करायला ठेवूयात. तर बघा हा कलाकंद असा आपण यामध्ये घातल्यानंतर याला छानसा असं वरच्या साईडनं दाबून घ्यायचं आहे. म्हणजे छानसे असे आपले कलाकंदचे तुकडे छान असे पडतात. तर चला याला चांगला असं प्रेस करून घेऊयात. तर तुम्हाला माझी ही कलाकंदची रेसिपी कशी वाटली मला जरूर कमेंट्स करून सांगा. आणि तुम्ही असं घरच्या घरीसुद्धा बनवू शकता. खूपच छान बनतो. तर बघा अशा प्रकारे मी याला असं दाबून असे सेट केलेलं आहे. आणि तुम्ही याला पाहिजे असेल तर फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. म्हणजे थंडगार कलाकंद खूप छान लागतो. आणि नसेल तर तुम्ही याला रूम टेम्परेचरमध्ये सुद्धा ठेवू शकता. आणि 1 तासानंतर आपण याला असं कट करून घेऊयात. तर चला याला आपण असं प्रेस करून घेतल्यानंतर कलाकंदच्या वड्या खूपच छान बनतात. तर चला याला असंच ठेवूयात 1 तासासाठी आणि 1 तासानंतर आपण याला बघूयात. तर वरून मी थोडे पिस्ताचे तुकडे सुद्धा यावर असे घालून घेतलेले आहेत. तर बघा 1 तासानंतर मी याला असं काढलेलं आहे. छान असं सेट झालेलं आहे. तर बघा किती छान असं आपलं कलाकंद बनलेलं आहे. तर चला याच्या आपण वड्या काढून घेऊयात. तर अशा प्रकारे चाकूने कट करून तुम्ही याच्या वड्या करू शकता. खूपच छान असा कलाकंद आपला बनलेला आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्ही छोटे मोठ्या तुकड्यांमध्ये कलाकंदचे कापू शकता. तर बघा यामध्ये माझा जो व्हिडिओची क्लिअरिटी आहे थोडीशी व्यवस्थित आलेली नाही. पण पुढे असं छान असं आलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्या ह्या ज्या वड्या आहेत खूपच छान अशा बनलेल्या आहेत. तर बघा तुम्ही ही रेसिपी जरूर बनवा आणि पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर करा. आणि हां बेल बटन दाबायला विसरू नका. म्हणजे अशी नवनवीन रेसिपी तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद. थँक्यू. प्लीज सबस्क्राईब.